त्याच्यामुळे लवकर आले म्हणजे जर कराडवरून निघाला असतं तर 10 वाजल्याच यायला मला साड्यात पण लिहिले 15 मिनिटाच्या 2 तास लेट झाला तवा. रायगड रोपवे रोपवेच्या गडावरील या स्टेशनवर उतरल्यानंतर आपण गडावर किंवा पुणेला दरवाजाला प्रवेश करा. राज्याचं कामकाज पाहण्यासाठी लागणाऱ्या खुर्चीने राण्यांचं निवासस्थान म्हणजे राणी बसा. 1996 पासून कार्यरत असलेला हा रायगड रोपवे डायगोनली 760 मीटर तर सरळ चढाई ही जवळजवळ 420 मीटरची 4 मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करतो. त्यामुळे रायगडावर जाणे खूप सोयीचे आणि सुखकर झालेले आहे. धर्मवीर संभाजी महाराज की जय. ओम नमः पार्वती हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. अरे पण तेवढं जास्त लागणार वर त्याला. इकडे बघ ना सध्या खाली वर काय बघतो तू खाली बघ ना मोबाईल आता काय राहिलं तरी ते चैनी लाव अवकाश दोन आता हे सगळे ना एवढं छोटे छोटे लहानपणीची पण आपली एवढं एवढं दिसत छोटं पाण्यात बसायची पण इच्छा पूर्ण झालेले आहे. एका दगडात 2 पक्षी मारलेले त्या तिकडे असत. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडावर राजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 रोजी झाला तर 3 एप्रिल 1680 रोजी राजांनी आपले अखेरचे श्वास याच गडावर राणीसाठी असलेले स्वतंत्र आणि विस्तीर्ण दालन तुम्ही बघू शकता की ही जागा भव्य आहे आणि इथे हे फक्त एका राणीसाठी आहे. असे इथे 7 ते 8 वेगवेगळे दालन आहेत राणींसाठी. फायनली आलेलो आहे रायगडावर मित्रांबरोबर. 14 मित्र आणि एक आलेलो आहे याच्याबरोबर. 14 मावळे आणि 1 राजे काय सगळे मावळे आपण राजांचे आणि हा आपला राजांचा रायगड. ते मंदिर आहे आताच्या 2007 पहिला असा वेळ होता. हा बाजूचा वेळ ना तसा वेळ होता. पुढे जायचं आपण जे इंग्रजांनी दारूचं कोठार फोडलं ना त्याला भिंत दिसत का समोरच्या ते दारू कोठार ते फोडल्यामुळे किल्ला 11 दिवसात जळून गेलाय.
परमिशन आहे का? ग्रामस्थांना शिकाली आम्हाला गाईड म्हणून शिकली 120 रुपये पर डे जाऊन येऊ जायची 60 यायची 5 मिनिटाची लुक लागली. तुम्ही आम्हाला जेव्हा 48 मिनिट 3 साली वगैरे आलो त्यावेळेस चालत होती. आणि इथे हेलिपॅड होतं. हा होतं ना इथे. महाराजांच्या अंगावरती धूळ उडायची ना बंद असतो. व्हिडिओ बघा की रायगडाचा एवढं पण सांगितले. बाजारपेठ आहे ना ही. बापरे हे केवढी मोठी असेल यार. म्हणजे सगळे घोड्यावर बसूनच आहे डायरेक्ट. केवढं आहे ते. छान कसं होतं पहिलं. मूळ चौथरा छत्रपती संभाजीराजांनी बांधून घेतला होता त्यावेळेस. मूळ चौथऱ्याच्या नंतर जे वरचं काम आहे ना हे सगळं इथलं नंतर बांधलेलं आहे लोकमान्य टिळकांनी. पण मूळ चौथरा खरा तर एवढाच होता. ज्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले 1869ला गडावरती आले होते ना पहिल्यांदा इतिहासाच्या माध्यमातून, त्यावेळेस हा मूळ चौथरा असा होता. पहिलं पूजन इथे केलं. पहिली शिवजयंती पुण्यामध्ये साजरी केली 1870ला आणि आज आपण जगभरात साजरा करतो. म्हणजे मूळ पाया हाच आहे खरा. आपण पाया ब्लॅक अँड व्हाईट मध्ये छायाचित्रामध्ये बघतो त्याप्रमाणे. की नंतरचं सगळं ती बाजारपेठ इकडे मातीचा ढिगारा होता. हा पूर्ण साफसफाई केलेली आहे भारतीय पुरातत्व खात्याच्या माध्यमातून. आता इथून पुढे सैनिकांच्या रावट्या पाहत पुढे मंदिर पाहायला पुढे प्रवास करूया. आता तुम्ही जे बघताय ते आहे जगदीश्वराचे मंदिर. त्याची जी डिझाईन आहे ती एखाद्या मस्जिदीप्रमाणे बनवली होती आणि त्याचं कारण होतं की परकीय मोगलांच्या आक्रमणापासून त्याचं संरक्षण व्हावं यासाठी. मंदिराच्या आत प्रवेश करताना तुम्हाला दिसते एक लाकडी दरवाजा आणि विस्तीर्ण परिसर. हे मंदिर तसं खूपच भव्य आहे. हे मंदिराचं पूर्ण बांधकाम हे काळ्या दगडामध्ये आहे आणि अजूनही ते सुस्थितीत उभे आहे. मंदिराची पडझड खूप कमी झालेली आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण मंदिर निवांतपणे बघू शकता. आणि जो गडाचा मुख्य द्वार आहे ते ह्या मंदिराच्या समोरच्या भागाला आहे. इंदोलकर ना? नदीचं पाणी उचलून वर टाकत असतं. हा तर मग ते जे आहे ना आय थिंक इकडून जे पाणी येते ना ते तिकडे खाली जाण्यापेक्षा इकडूनच काढून दिलं असं तेवढी दोन कुठले वाट
ती वाट समोर पाय वाट. कसली आहे ती रे? ती पायवाट म्हणतोस ती समोर दिसते नाही तर. अरे तीच मेन वाट आहे खाली जायची. हा मग तीच म्हणते ना. पाय वाट आहे का? हा, ही रस्ता मेन खाली जायचा रस्ता. बाई, इथून खाली उतरायचं, इथून खाली गेला की तिथं तो महाद्वार तो महादरवाजा आहे ना? किती मुलांब आहे, किती मोठं आहे बघा ना. काय वर खाली मग त्यालाच लागणार ना सर. यावेळी वाया किती घालवतोय मी काय पण कशात पण टाकतोय बाई. अरे बसतात पण नाही किती टाकी हे काय खालचं पाणी वापरलं का रे? अजून आहेत की अजून एक रेड आहे ना. कॅन्सल करायचं आहे का कर्ज? इथे झोपणार आहे का काय इथे? शिव काय करायचं इकडे जाणार का? ते घे ना ते मॅगीचं. नाही बस काय हे का? चेंज केलं का? शेप चेंज झालाय तुमचा? त्यांना शिकवलंय आता. काय 1 2 3 4 पाहिजे परत टाइम करणार नाही. वाघ गेला का काय? तुझ्याकडे ठेवा. अरे 4 हे पाहिजे. 3 झाले त्या. 3च आहेत की मग. ते चौथी आहे ती. मसाले पण 3 4 4 हा 4 पाचवं बसेल ना प्लेट हिरा टाकायला सध्या 4 चमचे देऊ का तुला रोंका? चमचे दिले दोन 5 फुटलेले 4 टाकायचे. खायचं कोण राहिलं अजून? कडक बनवल्या शेवटचे. आचार्यांच्यासाठी कडक बनवले. मी राहिलोय सुगर सोडत आम्ही तिथपर्यंत आलो. टाकून द्यायचं ना आपलं. तू का पेत नाही मला कळत नाही. मी पेत नाही आवडत त्याला आवडत आधी पेला आता सर झाली अर्धा. दर्याचा दरार मोठा गावा पाण्यावरी उठतान डोंगर लाटा 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 लाटा